नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे लताने आपल्या हातावरील तीळ दाखवताच सुमित्राला आला अटॅक। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जानकीने वाचवला सुमित्राचा जीव, सुमित्राला दिला विश्वास। त्याचबरोबर जानकी आणि सुमित्रा दोघी जणी आले एकत्र आणि त्यानंतरला लताची होणार हकलपट्टी। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे ऐश्वर्यामुळे हे सगळं घरामध्ये महाभारत घडते। जानकीला घरातून बाहेर काढण्यासाठी ऐश्वर्याने इथे नानासाहेबांचा आणि सुमित्राचा इतका 40 वर्षाचा संसार मोडायला सुद्धा मागे पुढे बघितलेलं नाहीये। ऐश्वर्याने इथे आता जानकी बरोबर सुमित्राला सुद्धा धडा शिकवायचं ठरवलेलं असतं, कारण त्या दोघी जणी एकत्र येऊन ऐश्वर्याला कसं सरळ करायचं, या घरातून कसं बाहेर काढायचं याबद्दल दोघी जणी ज्या पद्धतीने प्लॅनिंग करत होत्या ते प्लॅनिंग आता ऐश्वर्याला कळलेलं असतं। आणि त्यामुळे ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, सुमित्रा तुला आणि जानकी तुम्हाला दोघींना कसा धडा शिकवते। आणि त्याच पद्धतीने ऐश्वर्याने सगळ्या गोष्टी जुळून आणलेल्या असतात। आणि त्याच्यामध्ये प्रेक्षकांनो, नियतीने सुद्धा बघा ऐश्वर्याची कशी साथ दिलेली असते। त्याच वेळेला बरोबर इथे पार्वती परशुराम रणदिवे हिची डायरी ऐश्वर्याला मिळालेली असते आणि त्या डायरीच्या आधारे तिने आता ऑडिशन वगैरे घेऊन लताला इथे पार्वतीचं कॅरेक्टर आता प्ले करायला सांगितलेलं असतं। आणि लतासुद्धा हाडाची कलाकार अगदी उत्तमरित्या इथे पार्वती सादर करत असते। सुमित्राला तिने हैराण करून सोडलेलं असतं। जेव्हा हिम्मतराव काकांना बोलावलं जातं ते तिथे येत नाही, कारण ऐश्वर्याने तर गुंड पाठवलेले असतात। त्यामुळे हिम्मतराव काका व्हिडिओ कॉल करून इथे ओळखत असतात की ती आपली बहीण आहे की नाही। त्यांच्यावरती गुंडांनी बंदूक ताणलेली असते आणि त्या बंदुकीच्या धाकावरती त्यांच्याकडून खोटं बोलून घेतलेलं असतं। तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे जानकीला कळतं की काहीतरी गडबड नक्की आहे। तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की आता काय करायचं, आता तर हिम्मतराव काकांनी सुद्धा सांगितलं की ती पार्वती आईच आहे म्हणून। तेव्हा जानकी म्हणते नाही ऋषिकेश, काहीतरी गडबड नक्की आहे। जर आपली बहीण इतक्या वर्षानंतर 30 वर्षानंतर परत आली आहे तर कुठला भाव इथे येणार नाही। महत्त्वाचं काम असेल तरीसुद्धा तो आल्याशिवाय राहणार आहे का, आणि व्हिडिओ कॉल का करेल। तेव्हा इथे आता ऋषिकेश, मला असं वाटतंय काहीतरी गडबड केलेली आहे, नाहीतर एखादा भाऊ आपली बहीण इतक्या वर्षानंतर परत आली असं कळल्यानंतर कोण बरं कामानिमित्त बाहेर जाईल आणि व्हिडिओ कॉल करेल। आणि त्याच्यामध्ये त्यांना किती बरं घाम आला होता तुम्ही बघितलंत ना। तेव्हासुद्धा इथे लता येऊन आता आपलं नाटक करायला सुरुवात करते। जानकी म्हणते पाणी कुठेतरी मुरतंय। तेव्हा इथे जानकी नानासाहेबांना म्हणत असते की नाना, माझा काही विश्वास बसत नाही आहे, म्हणजे त्या बाई पार्वती आई असूच शकत नाही, मला पूर्णपणे खात्री आहे। तेव्हा इथे आता हिम्मतराव काकांनी सांगितल्यानंतर इथे सुमित्राला तर फार वाईट वाटलेलं असतं। सुमित्रा पूर्णपणे आतून आता खचून गेलेली असते, तुटून गेलेली असते। आणि त्याच्यामध्ये लता सारखी तिला जाणीव करून देत असते की हे घर माझं आहे, माझं घर मी तुला दिले, ऋषिकेश माझा मुलगा आहे, नानासाहेब माझे पती आहेत। हे सगळं आता जेव्हा लता तिला सांगत असते सातत्याने, तेव्हा मात्र सुमित्राला त्या गोष्टीचा अजूनच त्रास होत असतो। तेव्हा इथे आता नानासाहेबांना ऋषिकेशला असं वाटत असतं की कदाचित ह्या पार्वती आई आहेत, पण जानकी आता मात्र तिचा विश्वास ठाम असतो की नाही, या पार्वती आई असूच शकत नाही। कारण तिला संशय का आलेला असतो, हिम्मतराव काका येत नाही, ते सरळ कामाचं बहाणा करून व्हिडिओ कॉलिंग करतात। आणि त्याचबरोबर इथे आता पार्वती एवढी जर चांगली होती, कारण सुमित्राने जेव्हा जेव्हा पार्वतीचा उल्लेख केलाय तेव्हा तेव्हा तिने हेच सांगितले की पार्वतीताई खूप चांगल्या होत्या, अगदी ऋषिकेशप्रमाणे। तेव्हा जानकीला असं वाटतं जर पार्वती आई इतक्या चांगल्या होत्या तर आता 30-35 वर्षांनी येऊन त्या इथे भरलेला संसार आईंचा कधीच उद्ध्वस्त करणार नाही। त्याच्यामुळे ही बाई नक्की कोण असेल, हिने त्यांच्याबद्दल बरीचशी माहिती गोळा केलेली दिसते। पार्वती आईंच्या जवळची तर कोणी नसेल ना। अशा अनेक गोष्टी आता जानकीच्या मनामध्ये आलेल्या असतात। आणि ती आता सुमित्राला म्हणते, आई तुम्ही काळजी करू नका, मला खात्री आहे की ह्या पार्वती आई नाही आहेत। तेव्हा सुमित्रा म्हणते, तू कसं काय आता असं बोलू शकतेस, तुलाच तर वाटत होतं ना की त्या पार्वती आहेत म्हणून, आणि तुला संधीसुद्धा द्यायची होती। जानकी म्हणते द्यायची होती संधी, कारण मला खरं खोटं करायचं होतं, पण आता मला फक्त इथे विश्वास नाही, पूर्णपणे खात्रीच आहे की त्या आपल्या पार्वती आई नाही आहेत। तेव्हा इथे जानकी म्हणते की इथे माणूस खोटं बोलू शकतो, पण काहीतरी गोष्टी अशा असतील ना
ज्या पार्वती आईंनाच फक्त माहिती असतील आणि ह्या बाईला त्या माहितीसुद्धा नसतील, अशी एखादी जन्मखूण असेल, अशी एखादी कुठली खूण असेल, ती ह्या लोकांना माहितीच नाही आहे. बाजूबाजूचं ऐकून माणूस कितीही नाटक करू शकतो, पण आतील गोष्टी ह्या माणसालाच माहिती असतात. तेव्हा नानासाहेब म्हणतात की हो, अशी एक गोष्ट आहे. तेव्हा जानकी म्हणते, ती कुठली गोष्ट आहे नाना? तेव्हा इथे नानासाहेब म्हणत असतात की पार्वतीच्या डाव्या हातावरती, तळ हातावरती एक तीळ होता. तेव्हा जानकी म्हणते की ठीक आहे, आपण आत्ताच्या आत्ता जाऊया आणि त्या बाईला विचारूया की तुझा डावा हात दाखव आणि तिच्या हातावरती तो तीळ आहे का ते बघूया. तेव्हा आता सुमित्राला सुद्धा आतून असं वाटत असतं की कदाचित या बाईच्या हातावरती तो तीळ नसेल, कदाचित या पार्वतीताई नसतील. सगळेजण बाहेर येतात आणि इथे लताला सुद्धा बोलावलं जातं. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही पार्वती आई आहात ना, मग आता तुमचा डावा हात दाखवा, कारण नानासाहेबांनी आम्हाला सांगितले पार्वती आईंच्या डाव्या हातावरती तीळ होता, तेव्हा तुमचा आता डावा हात आम्हाला बघायचा आहे. तेव्हा इथे ऋषिकेशला नानांना मनातून खूप भीती वाटते की कदाचित हिच्या हातावर तो तीळ असेल तर, आणि हीच माझी पार्वती आई निघाली तर. त्यामुळे प्रेक्षकांनो, ऋषिकेश पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेला असतो. तो मागेच उभा असतो. नाना म्हणतात, कसला विचार करताय, डावा हात दाखवा. तेव्हा ऐश्वर्या डोक्यालाच हात लावते आणि म्हणत असते की अरे देवा, त्या डाव्या हातावरच्या तिळाबद्दल तर त्या डायरीमध्ये तसा काही उल्लेखच त्या पार्वतीने केलेला नाही आहे. आता डाव्या हातावरचा तीळ नसेल तर हे लोक लगेच हिला पकडणार की ही पार्वती नाही आहे म्हणून. आता काय करायचं असे ऐश्वर्याला वाटत असतं. तेव्हा इथे पार्वती म्हणत असते की देणार, सगळ्या परीक्षा मी देणार, आणि ती आपला डावा हात आता पुढे करते. तेव्हा डावा हात पुढे केल्यानंतर बरोबर तिच्या डाव्या हाताच्या तळ हातावरती इथे तीळ असतो आणि तो एक योगायोगच असतो. त्यामुळे इथे आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो की हे कसं शक्य आहे, ही बाई जर पार्वतीच नाही आहे तर तिच्या तळ हातावरती हा तीळ आला कुठून. तेव्हा जानकीला, सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो. सुमित्रा तर म्हणते की अरे देवा, आणि ती जानकीला दोष द्यायला लागते की जानकी, तू ह्या बाईला इथे घेऊन आलीस, माझा भरलेला संसार तुझ्यामुळे उद्ध्वस्त होतोय, कळलं का तुला? ही माझी मुलं माझी वाटत नाही आहेत. त्याचबरोबर इथे आता नानासाहेबसुद्धा, त्यांनासुद्धा असंच वाटते की ती पार्वती आहे म्हणून. ऋषिकेश आणि नानासाहेब तर तिच्याच मागे पुढे करतायत. तर प्रेक्षकांनो बघा, आता इथे सुमित्राला कळते की ऋषिकेश माझा मुलगा आहे, पण ज्या वेळेला ती ऋषिकेशला म्हणाली होती की तू तर सावत्र आहेस ना, तू सावत्र आहेस, मला आई अशी हाक मारू नकोस, माझा मुलगा हा सारंग आहे, त्याचबरोबर सौमित्र आणि माझी मुलगी शर्वरी, माझी 3च मुलं आहेत. आणि जानकीला आणि ऋषिकेशला म्हणालेली असते की मला आई अशी हाक मारू नका, तू माझा मुलगा नाही आहेस. आणि त्यांनाच या घरातून तिने बाहेर काढलं होतं, जे घर पार्वतीचं होतं, तिचं घर म्हणून तिने त्यांना बाहेर काढलं होतं. पण जेव्हा आता, जरीही पार्वती खोटी असेल, पण जेव्हा ती आपल्या नवऱ्यावरती आणि मुलावरती आता हक्क गाजवते, ती म्हणते की मी ऋषिकेशची आई आहे, तेव्हा आता सुमित्राला किती बरं त्रास होतोय. मग त्यावेळेला जानकी ऋषिकेशला किती त्रास झाला असेल, जेव्हा इथे सुमित्राने सारंगची बाजू घेतलेली असते आणि ऋषिकेशवरती आणि इथे जानकीवरती अविश्वास दाखवलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ती वेळसुद्धा ऐश्वर्यानेच जानकीवरती आणलेली असते आणि आता ही वेळसुद्धा ऐश्वर्यानेच सुमित्रा आणि जानकीवरती दोघींवरतीही आणलेली असते आणि त्याच्यामध्ये आता सुमित्रा पूर्णपणे खचून गेलेली असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, सुमित्रा चिडचिड करत असते. तिचा संसार असून देखील तिला तिथे अनाथसारखं वाटत असतं, एकटेपणा जाणवत असतो. जानकी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण ती काही ऐकायला तयार नसते आणि इथे ऐश्वर्या मध्ये मध्ये काड्या भरतच असते. तेव्हा ऐश्वर्याला जानकी आता सडेतोड उत्तर देते. जानकी म्हणते, ऐश्वर्या, मला कळतंय हे सगळं काय चालू आहे ना, मला बरोबर माहिती आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, खोटं हे शेवटीला खोटंच असतं आणि ते मी सगळ्यांच्या समोर आणणार. ही बाई नक्की कोण आहे ना, ते मी शोधून काढणारच, पण ह्या पार्वती आई नाही आहेत हे मात्र नक्की. आणि या सगळ्याच्या मागे जर तू असशील ना ऐश्वर्या, तर तू विचार कर की तुझं काय होणार आहे ते. कळलं तुला? कारण ज्या वेळेला इथे प्रेक्षकांनो आता लता आपल्या हातावरील तीळ दाखवते, तेव्हा इथे सुमित्राला इतका मोठा धक्का बसतो की ती देवाजवळ मंदिरामध्ये धावत पळत जाते आणि तिथे गेल्यानंतर देवाचा आशीर्वाद घेत असते. ती देवाला जाब विचारत असते की का आत्ताच असं का घडतंय माझ्याबरोबर. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुमित्राला आता अटॅक येतो. अटॅक आल्यानंतर त्यावेळेला तिथे जानकी आलेली असते आणि जानकी सुमित्राला पकडते. जानकी सुमित्राला पकडते आणि तिची विचारपूस करत असते. आई, तुम्हाला काय होतंय म्हणून ती विचारत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्राला अटॅक आल्यानंतर ती लगेचच ऋषिकेश, नाना, सारंग भाऊजी सगळ्यांना आवाज देते आणि बोलावून घेते.
तेव्हा सारंग, ऋषिकेश, नाना सगळेजण धावत पळत येतात आणि विचारतात की काय झालं जानकी. तेव्हा आईंना पुन्हा एकदा अटॅक आलाय असं आता कळतं. तेव्हा इथे हसतं खेळतं कुटुंब, आनंदी कुटुंब याला ह्या ऐश्वर्याची इतकी मोठी नजर लागलेली असते की सगळे लोक एकसाथ एवढ्या आनंदाने जे राहत असतात ते लोक आता जणू काही एकमेकांच्या विरोधात झालेले असतात. काय करावं कुणाला काहीही कळत नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सौमित्र, अवंतिका यांना सुद्धा कळतं की सुमित्राला इथे अटॅक आलेला आहे, तिला हॉस्पिटलला नेलंय. तेव्हा ते दोघे सुद्धा आता धावत पळत येतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की हेच हवं होतं मला. सुमित्रा, तू मला इथे आता धडा शिकवणार होतीस ना, तू मला सारंगच्या आयुष्यातून बाजूला करणार होतीस, पण बघ आता मीच काय केलंय. तेव्हा इथे प्रेक्षकांनो डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की सुमित्राची काळजी घ्यायची, तिला पुन्हा इथे अटॅक नाही आला पाहिजे, पण इथे तिला अटॅक आलेला असतो आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो इथे दुसरा अटॅक असल्यामुळे ऋषिकेशला खूप जास्त टेन्शन येतं. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, हे सगळं काय आहे, आपल्या आईला अटॅक परत का आला. डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं की आईची व्यवस्थित काळजी घ्यावी लागणार आहे, म्हणून तिला दुसरा अटॅक आला तर तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा इथे ऋषिकेश आता लहान मुलांसारखा रडत असतो. तेव्हा तो सारंगला सुद्धा मिठी मारतो. शर्वरीला कळतं, शर्वरीसुद्धा धावत पळत येते, तीसुद्धा आपल्या भावाला मिठी मारून आता रडायला लागते. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्याच्या नादाला लागून इथे आता आजीने स्वतःच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त केलेला असतो, ते आपल्याला इथे आता पाहायला मिळतं. तेव्हा इथे आता ऐश्वर्याचं नाटक जानकीच्या लक्षात येतं. जानकी म्हणत असते की ऐश्वर्या, मला सगळं कळतंय, हे सगळं कोण करते ना मला बरोबर माहिती आहे, आणि आता तर मला पूर्णपणे खात्री पटली की हे कारस्थान तुझंच आहे. आईंना आणि मला त्रास देण्यासाठी सगळं हे तू जुळून आणलेस ना, हे मी शोधून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तेव्हा इथे आता माझ्या आईंना जर काय झालं ना ऐश्वर्या, आणि हे सगळं तुझ्यामुळे घडते हे मला कळलं, तर तुझी काय अवस्था करेन ना तेव्हाच तुला कळेल. आणि इथे जानकीने आता ऐश्वर्याचं चांगलं थोबाडसुद्धा फोडलेलं असतं. तेव्हा नानासाहेब सगळेजणच आता टेन्शनमध्ये असतात, कारण डॉक्टरांनी शब्द दिलेला असतो की काहीही होऊ शकतं. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की यांना कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येता कामा नये. त्यांना जर स्ट्रेस आला, त्यांनी जर कुठल्या एखाद्या गोष्टीचं टेन्शन घेतलं तर त्यांच्या जीवावरती बेतू शकतं. आणि त्यावेळेला आता जे सांगितलं होतं तेच ह्या वेळेला सुद्धा सांगेल की त्यांचं जगणं मुश्किल आहे. तेव्हा इथे डॉक्टरांनी स्पष्टपणे आता जणू काही इथे निकालच दिलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे ऋषिकेश आणि जानकी दोघेही खूप जास्त रडत असतात. जानकी म्हणते की माझ्या आईना काही होता कामा नये, हे नक्की घरामध्ये काय चाललं आहे ना हे मी शोधून काढेनच, पण आधी मला आईंचा जीव वाचवायचा आहे. आणि प्रेक्षकांनो इथे आता ऋषिकेश हा खूपच जास्त टेन्शनमध्ये आहे, नाना टेन्शनमध्ये आहे. ऐश्वर्या इथे आता रडायचं नाटक करते. सगळ्या गोष्टी इथे आता जानकीला कळत असतात. ती म्हणत असते, ऋषिकेश, नाना तुम्ही काळजी करू नका, आईंना काहीसुद्धा होणार नाही आहे. आणि इथे जानकी आता मंदिरामध्ये जाते आणि म्हणते की जोपर्यंत आईंना बरं वाटत नाही तोपर्यंत मी निर्जला व्रत करणार, काही खाणार नाही, पिणार नाही. आणि मंदिरामध्ये सुद्धा ती साफसफाई करायला लागते. ती इथे आता बेलाची पानं घेऊन जाते, ती इथे आता आपल्या शिवपिंडावरती ठेवते. त्यानंतर इथे आता पिंडाला दुधाने ती अंघोळ वगैरे घालते. तर इथे आता सगळ्या गोष्टी ती करत असते सुमित्रासाठी. पूर्ण मंदिर ती स्वच्छ करून घेते. त्याचबरोबर इथे नदीतून पाणी आणून तिने संपूर्ण मंदिर स्वच्छ करून इथे मंदिराच्या पायऱ्यासुद्धा धुवून काढलेल्या असतात. आणि जोपर्यंत इथे आता आईंना शुद्ध येत नाही तोपर्यंत पाण्याचा घोटसुद्धा घेणार नाही असं व्रत जानकीने केलेलं असतं. आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो इथे आता जानकीच्या व्रताला आता फळ येतं, जानकीचं व्रत फळतं आणि इथे सुमित्रा शुद्धीवरती आलेली असते. नाहीतर डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की सुमित्रा आता जगणार नाही आहे, सुमित्राचा खूपच आता कमी वेळ उरलेला आहे. पण जानकी देवाजवळ जाऊनसुद्धा ती भांडते. ती म्हणत असते की हे काय घडतंय, तर इथे महादेव काहीही झालं ना तरीसुद्धा माझ्या आईंना बरं वाटू द्या. आणि ती महादेवाची जणू काही आता मनोभावे पूजा करत असते आणि म्हणत असते काहीही झालं तरीसुद्धा आई मला हव्यात, मी हे सगळं काय कोडं आहे ना ते नक्की सोडवेन, पण आता मला आधी आई शुद्धीवरती यायला हव्यात. पार्वती आई नक्की कोण आहेत, ती बाई नक्की कोण आहे, या सगळ्याच्या मागे कोण आहे हे सगळं मी शोधून काढेन, पण त्यासाठी आई शुद्धीवरती आल्या पाहिजे. आणि प्रेक्षकांनो इथे आता जानकीचं देवाने ऐकलेलं असतं. महादेवांच्या कृपेने इथे आता सुमित्रा शुद्धीवरती आलेली असते. डॉक्टर म्हणतात की काळजी करू नका,
तुमची पेशंट शुद्धीवरती आली आहे आणि धोकासुद्धा टळला आहे, पण आता त्यांना जास्त स्ट्रेस देऊ नका आणि एक एक करूनच त्यांना भेटा. तेव्हा इथे जानकी आता तिच्यासाठी प्रसाद घेऊन येते, देवाचं फूल घेऊन येते आणि ते सुमित्राच्या हातामध्ये देते. त्या उषाला ठेवून तिला विश्वास देते की सगळं काही ठीक करणार म्हणून. असं म्हणत आता पुन्हा एकदा जानकी आणि सुमित्रा एकत्र आलेल्या असतात.